हॅलो खादाड खाऊ, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला अल्फा स्प्राउट्सपासून बनलेली एक डोश्याची रेसिपी दाखवणार आहे. अल्फा स्प्राउट्स मी घरीच बनवले आहेत. तुम्हाला ते सुपरमार्केटमध्ये विकतही मिळतील. तर चला बघूया अजून काय घातलंय मी या रेसिपीमध्ये. आणि हो, अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फ्री आहे ते. आणि अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपी इथे पाहायला विसरू नका. हा डोसा बनवण्यासाठी इथे मी कांदा, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीचा ठेचा, पातळ पोहे 1 वाटी आणि 1.5 वाटी भिजवलेले मूग घेतलेत. मुगाला मी रात्री भिजवून ठेवलं होतं आणि आता संध्याकाळी मी त्याला हे वापरते, त्यामुळे त्याला हलके हलके मोड आलेले आहेत. आणि यासोबत घेतलेत पाव वाटी अल्फा स्प्राउट्स. हे स्प्राउट्स तुम्ही घरी बनवू शकता किंवा मार्केटमधनं विकतही आणू शकता. पातळ पोहे पाण्यात भिजवून त्यातलं पाणी काढून असा थोडासा लगदा तयार करून घेतला आहे. आता या सगळ्या गोष्टी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घ्यायच्या आणि शक्यतो थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून याची अशी घट्टसर एक पेस्ट बनवून घ्यायची. आता तुम्ही इथे बघत असाल की अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, अशी डोसा बॅटरच्या कन्सिस्टन्सीची आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. नॉनस्टिक तवा थोडा गरम झाला की गॅस बारीक करून हे डोशासारखं बॅटर पसरवून घ्यायचं. आता मी इथे नॉनस्टिक तवा वापरला आहे, पण बरेच वेळा मी बिडाच्या तव्यावरही हे डोसे करून बघितलेले आहेत. अतिशय उत्तम आणि क्रिस्पी असे हे डोसे होतात. एका बाजूने छान तपकिरी तांबूस कलर आला की हे डोसे उलटून दुसऱ्या बाजूनेही तांबूस रंगावरती शेकून घ्यायचे. मी हे डोसे साधारण खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाते, पण तुम्हाला पुदिन्याची चटणी आवडत असेल तर हिरव्यागार चटणीबरोबर तुम्ही हे डोसे सर्व करू शकता. आणि हो, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमचा अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये माझ्याशी शेअर करा. धन्यवाद.